नमस्कार. मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे कधी आमच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय. तर लक्षात घ्या, अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाहीये. मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज आपण सारखं चेक करत आहोत. तर या ठिकाणी इतर घोषणा होत आहेत, पण अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतीच घोषणा झाली नाहीये. साधारणतः 21 तारखेला निवडणुकांचा निकाल लक्षात घेता या 2 दिवसांमध्ये शनिवार आणि रविवार सुद्धा आहे आणि निवडणुकांचा गदारोळ असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जो हप्ता आहे तो वितरित होण्याची शक्यता कमी आहे. मग हप्ता कधी येणार? आणि आता राहिले फक्त डिसेंबर महिन्याचे शेवटचे 10 दिवस. मग लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र जर मिळाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचीच बाब असणार आहे. सध्या अनेक मोठे न्यूज चॅनल आहेत, तर यांच्याबाबत सांगण्यात येत आहे शासनाची 2 महिन्यांचे हप्ते आहेत 3,000 रुपये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना वितरित करण्याची तयारी सुरू झालेली आहे. पण लक्षात घ्या, या संदर्भात स्पष्टता पुढील काही दिवसांमध्ये येईलच. तर लक्षात घ्या, 21 तारखेपर्यंत तरी मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होणे कमी आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना कमीत कमी 2 ते 3 दिवस तरी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर हप्ते वितरणाची घोषणा आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण, तर असा 5 ते 6 दिवसांचा कालावधी या हप्ते वितरणासाठी लागतो. त्यामुळे लक्षात घ्या, निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लगेचच मंत्री आदित्य तटकरे लगेचच यानंतर मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. कारण का यावेळी पहिल्यांदाच मोठा विलंब झालेला आहे. त्यामुळे कदाचित 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकाच वेळी मिळू शकतात. पण या संदर्भात स्पष्टता ज्यावेळी मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होईल त्यानंतरच आपल्याला अपडेट देता येणार आहे. तर आपण वारंवार त्यांचं ट्विटरचं पेज पाहत आहोत. अजून तरी या संदर्भात हप्ते वितरणाची घोषणा झाली नाहीये. तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी साठी शेवटचे 10 दिवस बाकी आहेत. लवकरात लवकर त्यांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. अन्यथा तुमचा लाभ ई-केवायसी जर केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा.